मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. दुपारचं टायम. ऊन मी म्हणत होतं. माळावरती दगड तडकत होता. म्हातारी कोतारी लांब तिकडा आंब्याच्या झाडाखाली जाऊन झोपली होती कसली. उन्हाच्या झळा चुकवीत सावलीला पडली होती. जवळच खाटलं टाकून बापू त्यावर उजवा पाय डाव्या मांडीखाली घेऊन चिलीम फुकत बसला होता. भोवतीनं 4-5 जण बसली होतीत. जागा मातूर फैना गावल्या बघा. वर्दळीचा तरास सोडला तर तशी मोक्याची जागा हाय. अरे वर्दळ हाय तर धंदा हाय. गणप्या गाव बघून आलास का र भोवतीची? त्याला बघायची तर आणि काय. आज 2 साला माग नव्हतो भय आपण आलो इथं. त्या आंब्याचं लफड नाही का? हा आलं ध्यानात. तारगावकराच्या आंब्यांची भानगड व्हय. काय एकनाथ. नका पाटील तो विषय काढूचा. अजून कानात बुटाचा आवाज वाचतोय बघा त्यो. सारीच हसली. तसा बापू म्हणाला, लेका ह्या यक्क्यानं तारगावच्या सरपंचाचं पोतभर आंब चोरलं होतं. काय सडकला म्हणतासा. दुसऱ्या दिवशी वस्ती हलवावी लागली. आता ह्यान पावटीला असलं काय करू नकासा. नाही बाबा, कानाला हात लावले ती तवापासनं. 11 गावं हायती ह्या परिसरात. एक गाव 4दा मागितलं तरी 1.25 महिना कटकट नाही. एकाएकी बापूची नजर समोर गेली. नंदीला घेऊन पालाकडे झुलत चाललेल्या नंदीवाल्यावरती खेळली. गडी रुबाबदार होता. अंगात निळा सदरा, वर काळा कोट, डोक्याला केशरी फेटा, भरदार दाढी आणि कमरेपर्यंत झुलणारं ढोलग. बापू बघतच राहिला. अरे कोण र ह्यो? एवढं वळकना व्हय पाटील तुम्हासनी? नरशाचा राणू हाय नव का? केवढं वाढलंय. आईचा किडा ह्याच्या मिशी पिळतय की र आपल्याला बघून. जाऊन द्या, ढवळा नंदीवाला हाय त्यो. ढवळा असला म्हणून काय झाला? आम्ही तिरमाई तरी काय कमी हाय व्हय? व्हय की गा. पर हे ढवळ लय चढीक. कवाशी ह्यांची पालं उतारल्या ती कुणान ठाव. कवा का उतरना ती. सांचा घ्या त्याला बोलवून आपल्या पंचायती मोहर. जा बिचरू. पर पाटील, इनाकारणी भांडण नक. लेका भांडतय कोण काशा? कशी र गावं मागायची आम्ही? सरळ ह्यानं माळ सोडून चालायला लागावं. रातचं कशाला, दिवस मावळताना घ्या की बोलवून. हे ढवळी नंदीवाले मुसलमान जातीच्या असून बी आपल्यात घुसायला बघत्याती. मोर नंदी करायचं आणि माग जात लपवायची. दुसरं र काय? खराय राम्या. बघू, वकूत बघून काचळ फेकायची. चल तर महादेवाचं दर्शन घेऊ. असं किती वेळ सावली धरत बसणार हाय. गावाबाहेरचं जुनाट देऊळ हुडकत सारीच गेली. पोरं ठोरं बाया माणसं पोटात घेऊन पालं उन्हात तारळत बसली. कुत्र्यांचं नाचणं सोडलं तर समद गपगार. भर दुपारी उन्हाची भुतबाधा झाल्यावाणी वस्ती निवांत झाली होती. जणू समद्या वस्तीचीच दातखिळ बसली होती. दिवस मावाळला. चुली पेटल्या. मोकळ्या माळावरती पोरांनी डाव मांडला. लेझमाचं कडं उभं राहिलं. म्हातारा आपुनाना पोरासनी ढोल बडवायला लागला. माळ जादूगारानं जीव फुकल्यावाणी ताजा तवाणा झाला. तिकडं ढोल घुमत होता. इकडं बापू पान चघळीत राणूची वाट बघत होता. अर्धा तास टळला तरी राणूला बोलवायला गेलेला रामू इना म्हटल्यावर बापू भडाकला. आयला ह्यो राम्या कुठं जाऊन बसला म्हणायचा. बसला असेल चहा पेत. पालात तर शिरल्याला दिसला. राणू बेरक्या हाय. येणं तर सोडाच, पण राम्यालाच आपल्याकडं वळवल. सोम्या बोलला तसा बापू तडाकला. अक्कल नसती तर बोलून हाय. त्या राणूचा बाप येईल झकत. आला म्हणजे बरं. पर पाटील गोळीनं घ्या. तो बी चढीक आणि तुम्ही बी असं. त्याचा चढीकपणा मला बघायचाच हाय. लय जणांच्या तोंडून त्याची कीर्ती ऐकल्या मी. वाघ हाय कसला हे कळायला त्याला डिवचायला हवंच की एकदा. आला बघा राम्या. भराट्यावर गेलेला रामा पाय मोजीत आला. बापून चाकू फेकल्यागत शब्द फेकला. किती रय? जातच वाकडमानी. त्याला कोण व काय करणार? कवाशी येतोय त्यो? कुठला येतोय?
तुमचं नाव सांगितलं तर मला म्हणाला, जा येत नाही म्हणून सांग जा. एवढा माझा आलाय व्हय भडव्याला. बापून पान पचकन थुकलं. साऱ्यांच्या वरती नजर फिरवीत गराजला, साल्याला वडून आणा, हिरवा पिवळा होस्तवर झोडपा, बघू किती दिवस फणा काढतोय त्या. एक बोलू का पाटील? एकनाथ बोलला, अरे बोल की, त्याला परमिट र कशाला? आपल्याच मनगटात ताकद हाय आणि त्यांच्या मनगटात काय काकणं भरल्या ती वय? 10-11 जण हाय ती त्या. उगी लांबड लावून लफडं चिघळू नका. काय खोड काढल्या का आपली? का उगी सापाच्या बिळात हात कोंबायचा म्हणतोय मी? खराय. चला र, पळा आपापल्या कामाला जावा. जाऊन जाऊन कुठं जायल त्यो? कवा ना कवा चिमट्यात गावलच की. पाटील, आता धंद्याचं बघायला हवा आपणाला. उद्या नंदी सजवा, पहिला खेळ उगवतीच्या गावाला करू. जय महादेवी. जाऊ का? वय वय, जावा. बापूचं कशातच लक्ष लागत नव्हतं. म्हातारा गुडघं जाम झाला होता. म्हातारीनं म्हाताऱ्याला वाढलं आणि बापूला हाक मारत म्हणाली, अरे पोरा जेवायचास का वार? मला नाही भूक, तू घे जेवून. उगे डोसकं भरामल्यावाणी करू नगस, उठ बघू. अगं खरंच मला भूक नाय. 4 घास खा आणि मग पड म्हण. 2 दिवस झालं नाही ती येऊन तवर कलागती करायला लागलायस. ह्यात कलागत ग कसली? त्या राणूला नुसता निरोप पाठवला, येणं बाजूलाच राहिलं. चरबी वाढल्यावाणी उत्तर देतोय. बापू, ए बाप्या. ते बोलावत्या ती बघ. काय म्हणते म्हातारा आणखीन? आत तर चल. म्हातारा चौड्यावरच बसला होता. गालफाड पार मानकडं वळली होती. पिचपिच्या डोळ्यानं म्हातारं बघत होतं. जर्मनच्या थाटलीत काला केला होता. एक घास 17दा चघळत जमल तसं बोलत होता. बापू, अरे येड्यावानी करू नकस बाबा. माणसं जोडायला शिक जरा. भला मी कुठं भाला घेऊन भोगसायला निघालोय? राणू नरशाचा पोरगा ना? हो, बापावाणी शेपटावरती चालतोय. नाही नाही पोरा, नरशा देव माणूस. लेका तुझ्या आधी जलामल्याली माझी 7-8 पोरं मेली. तू जगलास 9सानं. मग त्याला त्याचा संबंध काय? संबंध हाय बाया. तुझ्या आईला विचार, सांगल ती. काय भानगड हाय गाये? आधी जेव मग सांगते. बापू गपगुमान जेवायला बसला. म्हातारीनं बचका एवढा कांदा त्याच्या ताटात ठेवला. 2 भाकरी, पितळीभर आमटी वाढली. जेव बाबा निश्चिंतीनं, सारखा कर्कशा बरा नव्ह. नरशाचं काय सांगत होतीस त्वा? लैंदी झालंय ह्या घटनेला. तू पोटात होतास तवा. आपला मुक्काम शिरढोणच्या माळ्याला पडला होता. गावात झाली चोरी बघ. लोकासने आला की नंदीवाल्याचा संशय. वस्ती घेरली गावानं. मध्यान्न रातची पालं पिटिवली. बायांची आबरू घेतली. नरशा ह्यांचा दोस्त. हे पायानं असा आधू. नरशानं अवघडलेल्या अवस्थेत मला 7 मैल खांद्यावर नेली. त्याची बायको बी तसल्या रातची पोरं घेऊन पळत होती. तो होता म्हणून तू जगलास बाबा. म्हणजे बरंच रामायण घडलंय म्हणा की. वय बाबा, चांगला माणूस. तुझ्या बाला नाही सांभाळता आलं. काय झालं? एवढं संबंध चांगला असताना कशानं ग फाटलं? त्याच्या आस्तुरीवरती ह्या म्हाताऱ्यानं मन गाठलं. खून पडायची पाळी बाबा. म्हाताऱ्याला ठसका लागला. कुणीकडनं ह्यो विषय काढला असं त्याला झालं. आमटी पिऊन गडी उठला. सरकत बाहेर येऊन गारठ्याला पडला. बापू विचार करत जेवू लागला. सकाळी बापू लवकर उठला. जवळच्या विहिरीवर अंघोळीला गेला. कालचा राग अजूनही त्याच्या डोक्यातून गेला नव्हता. बोलावणं पाठवूनही राणू आला नाही याचीच त्याला मुळी चीड आली होती. तो आपल्याला जुमानत नाही याचीच ती पावती होती. रात्रभर डोक्यात खदखदणारा राग गार पाण्यात आंघोळ करतानाही काही शमला नाही. दणादण उड्या टाकून त्यानं अंग हलकं केलं. कपडे घालून निघाला पालाकडं. पांढरी धोट कापडं घातलेला एक माणूस विहिरी जवळच्या दगडावर बसला होता. त्यानं हाक मारली तसा बापू त्याच्या जवळ गेला. कंच गावर, हेच म्हणजे कवा दिसला नाहीस इथं? काल तर आलोय. ही काय मोर पालं दिसते ती आमचीच आहे ती की. भडव्या नंदीवाला हायस म्हण की. वय, कानात सोन्याची भिगबाळी नंदीवाल्याशिवाय कोण र घालतय? आता लगीन झाल्याशिवाय आमच्या जातीत भिगबाळी घालत नाही ती. पर कवा मांगंदी मी पाळण्यातच असताना माझं लगीन झालं होतं. पण पुरीनं पाळणा सोडला नाही. पुरगी गेली पर भिगबाळी चिकाटली ती कायमचीच. फार बोलतोस विद्वानासारखा.
त्यावरती पोट आहे नव. शाणा होऊ नगस. ही हिर कुणाची आहे माहिती आहे ना? कुणाची का असना, आंघोळ करायला काय आत पाणी असल्याशी गाठ आपणाला. मी बामण हाय जातीनं. लेका बामणाच्या हिरीत नंदीवाला असून पावलास व्हय. बडव्या आता एवढी हिर कशी र शुद्ध करू मी? खालनं लावा जा आणि समधी हिर काढा उकळून, म्हणजे आपोआप शुद्ध होतीया. पोलीस स्टेशनला केस भरीन तुझ्यावर. भरा भरा, रातोरात ही बुजवून निघून जायन. मग बागायत कशावरती मुतावरती भिजवणार व्हय? गेला. बापू ताडताड गेला. नशीब बामणाच्या मुस्काडात लावली नाही. मुद्दाम वळण मारून रामूच्या पालाकडं तो निघाला. यकायकी थबकला. एक गोरी पान पोरगी आंघोळ करत होती. हातभर लांबीच्या दगडावर बसून एक एक तांब्या अंगावरती घेत होती. वर केसांचा बुचडा. गोरी पान पाठीची पन्हाळ नजरेत भरत होती. तटतटलेली पिवळ्या धम्मक उन्हात नजरेत रुतत होती. का थांबलाय? कोणतरी पुरुष आवाजात बोललं. तसा तो चपापला. भराभर पावलं टाकत स्वतःच्या पालाजवळ आला. पालावरच चड्डी सुकायला टाकत खाटल्यावरतीच टेकला. अजूनही नजर समोर तशीच. पोरगी ही धीट सरळ उठली. तिथंच अंगाभोवतीनं पातळ लपेटत राहिली. तसा बापू आईला म्हणाला, आय हिकडं य. काय र बाबा? नव, ह्या राणूनं लगीन कवा ग केलं? कुठलं लगीन करतोय? एकटाच हाय की तुझ्या वाणे आय बापाला? मग त्याच्या पाला माग ही पोरगी कोण हाय? त्याची भण दिवकी नव का? दिवकी? वा, नावापेक्षा प्रकरण बरच वेगळं दिसतंय. अरे गावात जायचंय नव खेळ करायला, मग कावा नंदीला सजवतोयास र? हे काय उठलोच बघ. बापून नंदीला गरम पाण्यानं धुतला. डोक्यापासून नखापर्यंत पुसून काढला. झकात चोळला. झूल घातली. शिंगांना रंगीत फडकी बांधली. वर शेंब्या बसवल्या. कपाळी झगमगीत भिंग असलेलं बाशिंग बांधलं. पायांत चाळ घातले. इतरही रंगीबिरंगी फडकी मानेवर टाकली. 2 शिंगांना समांतर लोंबकळणारं लिंबू बांधलं. दृष्ट लागून हाय म्हणून गुडघ्यावरती लोकरीच्या काळ्या दोऱ्या बांधल्या. गळ्यात ओंजळीत मावणार नाहीत अशा टपोऱ्या घुंगरांचा पट्टा घातला. हिरव्या गार कडवाळाची मागून आणलेली पेंढी त्याच्या समोर टाकून बापूही तयार झाला. अंगातल्या नेहमीच्या निळ्या सदऱ्यावर त्यानं फाटका तुटका जरीचा झगा चढवला. उभे आडवे पट्टे लावले. चौकडा फेटा बांधून त्यानं ढोलगं गळ्यात अडकिवलं. यव्हाना 4-5 नंदीबैल सजले होते. सर्वात बापूचा नंदी देखणा होता. बलाढ्य शिंगांचा तो नंदी माणसासारखाच शहाणा होता. बसला तर तान्ह्या पोरांना अंगावरती खुशाल खेळावं. बिघडला तर फक्त रुसायचा. उगी जीभ कापल्यासारखा गप्प व्हायचा. त्याचा निषेध करण्याचा मार्गच त्याचा खास होता. समोर गहू ठेवले तरी तोंड वळवायचा नाही. ऐकायचा फक्त बापूच्या आईचं. तिचा थरथरणारा हात पाठीवरून शेपटाकडं गेला की तो मान वळवून आभाळावरून जमिनीकडं बघावं तसा बघायचा. बारक्या पोरागत टिप गाळायचा. आपलं बोजड अंग सावरीत झुलत चालायचा. बापूच्या आईनं नंदीला ओवाळलं. बापूनं हात जोडले. भगवान शंकर हे नंदीवाल्या समाजाचं आराध्य दैवत. साक्षात शंकराचं वाहन नंदीच्या रूपानं दारात सजलेलं. साऱ्यांचेच डोळे कौतुकानं पाणावले. 5 नंदी हत्तीगत मिरवीत निघाले. रस्त्याने साऱ्यांनी गुबुगुबूचा धडाका लावला. एका हातात 9च्या आकड्यासारखं दिसणारं कुळूप आणि दुसऱ्या हातात गुबुगुबुगुबूचा आवाज निर्माण करणारं धनुष्यकृती साधन. नंदीची वरात मिरवीत निघाली. भिक्षेच्या बाबतीत जातपात न मांडणारी ही नंदीवाल्यांची जात आधी मांगवाड्यात घुसली. ढोलक्याच्या गलक्यानं गाव जागं झालं. कुत्री भुंकू लागली. मांगवाड्यात फाटक्या अंगाच्या पोरांनी ही गर्दी केली. सजलेले नंदी आया बाया कौतुकानं बघायला लागल्या. प्रत्येक घरासमोर बापू जायचा. उभा राहायचा. मागे नंदी, नंदीपासून काही हाताच्या अंतरावरती दुसरा ढोलगवाला. बहुतेक घरच्या माणसांची 4-2 नावं बापूला पाठ. नावांचा उच्चार करत तो जय जयकार करायचा. साहेबरावांच्या नावानं असा हेल काढून त्यानं आवाज टाकला की जोडीदार ह असा आवाज काढत टिपरू ढोलग्यावर घासायचा. एका झिम्माधार लईचं हे बोलणं वाढतच राहायचं. मग नंदीच्या वतीनं घर मालकाला आशीर्वाद द्यायचा.
हुशार नंदी मानगूट हलवीत संमती दाखवायचा. गुबुगुबूचा नाद वाढत जायचा. दांडीवर वाळत घातलेलं जुनं पाणी धोतर, शर्ट, पातळ, काय हाती सापडेल ते तो मागायचा. नाही दिलं तर हक्कानं उचलायचा. आया बाया शाण्या, गुबुगुबूचा नाद घुमला की दारातली कपडं घरात पळवायच्या. पोराठोरांवर खेकसायच्या. मुडद्या, ते पैरण कशाला उन्हात वाळत घातल्यास तू, नील की नंदीवाला वडून. बापूही हुशार. एकदा घेतलेले कपडे नंदीच्या पाठीवर टाकले की काळाचीही परत घ्यायची हिंमत होत नसे. घरटी एक गरम भाकरी भाजी मानानं मिळायची. सकाळी दारात आलेला बापू ओरडायचा, "अक्का, भाकरी न्यायला फिरून माघारी येतो. वायच कालवण बी ठेव शिल्लक गरीबाला." कशाला कुठली माऊली नाही म्हणत्या. पहिल्या दिवशी त्यानं मांगवाडा महारवाडा पालथा घातला. भाकरीचं तिरडं सावरीत पोरं ठोरं धावायला लागली. काही पोरांनी तिथंच भाकरी खायला सुरुवात केली. उघडी नागडी बसक्या नाकाची पोरं कुठल्याही घरापुढं धावत जायची. आई माईनं नंदीची पूजा करताच भाकरीची वाट बघायची. पदरात भाकरी पडताच चांदोबा घावल्यासारखी धावायची. नंदी घरात आला की बायका धावायच्या. सुपात दाणं हळदी कुंकू तयारच असायचं. नंदी सुद्धा शेडजीसारखा कपाळी गंध लावून घ्यायचा. वाढत जाणाऱ्या उन्हाबरोबर पुढच्या 2 पायांवर पाण्याची कळशी अथवा तांब्या रिकामा झाला की मनातून सुखावून जायचा. कुणाचा नवरा घर सोडून गेलेला असायचा तर कुणाचं पोटपाणी पिकलेली नसायची. कुणाला शेजारीण चेटूक करायची. 17 जणींच्या 18 तक्रारी बापू ऐकून घ्यायचा. हे अरिष्ट टळल का असं नंदीला विचारायचा. होय म्हणायला शिकवलेला नंदी मान हलवायचा. पोटासाठी हे असंच होत राहायचं. खरं तर बापूला हे मानवत होतं असं नाही, पण फारसे कष्ट न करता सहज भाकरी मिळवून देणारा हा धंदा त्याला तसा बरा वाटत होता. आया बायांनी दिलेल्या पाण्याचा तांब्या वरच्यावर पोटात ढकलत बापू रामूला म्हणाला, "आज मांगवाडा महारवाडा रगड झाला. उद्या शिरूया गावात. भाकरी वाळून काय वाया घालवायच्या ती व्हय. रोजच्या रोज ताजा असलं म्हणजे पोरा बाळासनी बरं असतंय काय. नाहीतर काय, 60-70 भाकरी जमल्या. चला." माणूस पहिल्या वाणी कापडं दिना झाले. आपल्या परास तीच उघडी. उगी देवानं परीक्षा बघितल्या वाणी. मनाला पटत नाही. खराय राम्या, खराय, पर हे पोट जळतंय नव्ह. उद्या गावात अशी कापडं मिळू की वर्षाची बिगमीच झाली पाहिजेल बघ. मिळत्याली. महादेवाची किरपा पाहिजेल तेवढी. तुझा नंदी लंगाड तू या र कशानं? नखीत अडकला असल काहीतरी. मग मर्दा बघायचं नाहीस वय. बघू वस्तीवर गेल्यावर. शहाणा हायस, देवाचा हाल बरं नव्ह. नखीच्या खाली घुसल्याला कळकीचा काटा काढला तसा रामाचा नंदी टवकारला. व्यवस्थित चालायला लागला. प्रत्येकाच्या काखीची झोळी भरल्याली. कुणाच्या झोळीत दाणं, कुणाच्यात शेंगा, कुणात घेवडं. जे मिळेल ते घ्यायचं. नाही म्हणायचं नाही. घरामोरच्या यालावर दोडका दिसला तरी इचरून तोडायचा. कोण नाही म्हणतंय. दुसऱ्याच्या जीवाची जाणीव खेड्यात असत्याच की माणसासनी. सूर्य आभाळात सरकायला लागला. चांगला वर मध्यावर आला. किरणं ताठर झाली. थकलेले नंदीवाले वस्तीकडे वळले. पाठोपाठ नंदीही निघाले. पावलं पडत होती. भर उन्हाचे माळाला घुंगरू घणाणत होते.